गोष्टीचं नाव आहे शेतकरी. एकेकाळी एका लहानशा गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. रामू अत्यंत मेहनती होता, पण त्याच्या मनात एक वाईट विचार होता, लोभीपणा. त्याच्या शेतात विविध प्रकारची पिके होती आणि तो आपल्या कष्टाने आणि मेहनतीने त्या पिकांना जोपासायचा. पण जसे त्याला अधिक उत्पन्न मिळू लागले, तसे त्याच्या मनात लोभीपणा वाढू लागला. एकदा त्याच्या शेतातील गव्हाच्या पिकाने भरपूर उत्पादन दिले. रामूने विचार केला की त्याने हा गहू विकून अधिक पैसा कमवावा आणि त्यासाठी त्याने त्याचे सर्व इतर कामे विसरून फक्त गहू शेतात लक्ष दिले. त्याने गव्हाच्या पिकांना भरपूर पाणी, खत, मेहनत दिली. मेहनतीमुळे त्याला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले, पण त्या लोभीपणाच्या विचारामुळे त्याने आपल्या इतर पिकांकडे मात्र दुर्लक्ष केले. काही महिन्यांनी त्याच्या इतर पिकांच्या उत्पन्नात घट झाली. रामूला आता पैशांची तातडीची गरज होती, पण त्याचे इतर पिके खराब झाल्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला समजावून सांगितले की लोभीपणामुळे त्याचे सर्व नुकसान होत आहे, पण रामू आपल्या लोभीपणाच्या विचारांमध्येच गुंतलेला आणि त्यांना ऐकण्याची इच्छा नव्हती. एक मोठा दुष्काळ पडला. पाण्याची कमतरता आणि पिकांच्या खराब अवस्थेमुळे रामूच्या शेतातील उत्पन्नात मोठी घट झाली. त्याच्या आर्थिक स्थितीमध्ये गंभीर अडचणी आल्या. तो आता खूप दुःखी, निराश झाला. त्याच्या शेजाऱ्यांनी पुन्हा एकदा त्याला समजावून सांगितले की लोभीपणाच्या मागे न लागून मेहनतीने शेताची काळजी घ्यायला पाहिजे. रामूने शेवटी आपल्या चुकांची जाणीव केली. त्याने आपल्या लोभीपणाचा त्याग करून पुन्हा एकदा मेहनतीने शेताची काळजी घेण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शेतातील प्रत्येक पिकांना योग्य पाणी, खत आणि देखभाल दिली. थोड्याच महिन्यांमध्ये त्याच्या शेतातील पिके पुन्हा एकदा उत्कृष्ट गुणवत्तेची झाली आणि त्याला आपला मेहनतीचा फळ मिळाला. कथा शिकवते, लोभीपणा आपल्याला तात्पुरता आनंद देतो, परंतु दीर्घकालीन परिणाम अत्यंत वाईट असू शकतात. लोभीपणाच्या मागे न लागता मेहनत आणि योग्य व्यवस्थापनाने जीवनात स्थिरता आणू शकतो.